स्वाध्याय इयत्ता 10वी इतिहास धडा पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणतात. पर्याय आहेत अ. व्हॉल्टेयर, ब. रेने देकार्त, क. लिओपोल्ड राके, ड. कार्ल मार्क्स. उत्तर आहे व्हॉल्टेयर. प्रश्न दुसरा. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला. अ. कार्ल मार्क्स, ब. मायकल फुको, क. लुसिया फेबर, ड. व्हॉल्टेयर. उत्तर आहे मायकल फुको. प्रश्न पहिला ब. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. 1. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल, रिझन इन हिस्ट्री. दुसरा आहे लिओपोल्ड वॉन राके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. तिसरा आहे हेरोडोटस, द हिस्ट्रीज. 4. कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑफ द मेथड. चुकीची जोडी कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड. योग्य जोडी कार्ल मार्क्स दास कॅपिटल. प्रश्न दुसरा. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. द्वंद्ववाद. उत्तर. 1. हेगलच्या मते कोणत्याही घटनांचा अर्थ लावण्यासाठी त्याची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. दुसरा आहे त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. 3. उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हटले जाते. 4. यात प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणाऱ्या प्रतिसिद्धांत मांडला जातो. 5. या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. प्रश्न दुसरा. पुढील संकल्पना स्पष्ट करा. दुसरा आहे ॲनल्स प्रणाली. उत्तर. 1. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. 2. ही प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय इतिहासकारांना दिले जाते. 3. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. 4. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे त्यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण,
संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. प्रश्न तिसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. उत्तर. 1. स्त्रीवादी इतिहास लेखनमध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा विचार करण्यावर भर दिला गेला. 2. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंवर सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. प्रश्न तिसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. दुसरा आहे, फुको यांच्या लेखन पद्धतीला त्यांनी ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. उत्तर. 1. फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. 2. इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. 3. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. 4. पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्यांनी इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला त्यांनी ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. प्रश्न चौथा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर. 1. इतिहासात उपलब्ध पुराव्यांच्या चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. 2. इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. दुसरा प्रश्न आहे, रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला? उत्तर. 1. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. दुसरा आहे, एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, या मताचा आग्रह रेने देकार्त यांनी धरला. प्रश्न चौथा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. तिसरं, व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते? उत्तर. 1. व्हॉल्टेअर यांनी इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा
कार्यक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवहार, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. दुसरं, त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. म्हणून व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासाचे जनक मानले जाते. प्रश्न 5 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. लिओपोल्ड वॉन राके, कार्ल मार्क्स, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल, व्हॉल्टेअर, प्रश्न 6 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. कार्ल मार्क्स याचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. उत्तर. कार्ल मार्क्स याचा वर्ग सिद्धांत पुढील प्रमाणे. 1. माणसामाणसामधील नातेसंबंध त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर अवलंबून असतात. 2. समाजातील वेगवेगळ्या घटकांनाही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. 3. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. 4. मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो. 5. इतिहास अमूर्त कल्पना नसून जिवंत माणसाचा असतो. प्रश्न 6 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 2. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? उत्तर. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. 1. ही पद्धती शास्त्रशुद्ध असून तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. 2. हे प्रश्न मानव केंद्रित असतात म्हणून ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाकहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. 3. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो, त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते. 4. मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. प्रश्न 6 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3 आहे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय?
उत्तर 1. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. 2. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनांचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. 3. त्यानंतर त्यांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन झाले. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 4 आहे, लिओपोल्ड वॉन राके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर 1. लिओपोल्ड वॉन राके यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धत कशी असावी ते सांगितले. 2. मूळ दस्तऐवजाच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्यांनी भर दिला. 3. ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. 4. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 5. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली व जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. 6. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांच्या लेखाचे संकलन आढळते.